तुम्ही नेहमी बोलता ना तू एकटी फिरत असतेस, तर यावेळी म्हटलं चला फॅमिली सोबत जाऊया. मी फक्त एका मावशीला कोकण ट्रिप बद्दल सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी 10-12 मावशांची फौज तयार झाली. नमस्कार मंडळी, मी अर्पिता लिमगुडे. वेलकम बॅक टू माय मिनी. ची सुरुवात झाली. काकांच्या हस्ते नारळ फोडून देवाचं नाव घेतलं आणि वाटलं आता सगळे शांत बसतील. पण शांत बसतील ते मावश्या कसल्या. नारळ फुटल्यावर 2 मिनिटातच डीजे सुरू झाला आणि मावशांचा डान्स पण सुरू. मावश्या एवढ्या जोशात नाचत होते की बस हरेश्वरला कधी पोहोचले ते कळलंच नाही. दर्शन झालं आणि सुरू झाली प्रदक्षिणा. गुगलवर फोटो बघताना वाटलं होतं अरे हे तर सोपं आहे, पण चालायला लागल्यावर कळलं की पायाचं अॅन्युअल एक्झाम. आणि मी तर आधीच हुशार होते. चप्पल हातात घेतली कारण मला स्वतःबद्दल पूर्ण विश्वास होता मी पडणार. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्ये आम्ही. हे सगळं दृश्य पाहून मन अगदी शांत झालं. पण खरं सांगायचं तर त्या समुद्राच्या लाटा, तो नजारा आणि तो वारा बघून सगळं थकवा गायब झाला. इथे तर खेकड्यांची जत्राच भरली होती. अशी आमची हरेश्वरची प्रदक्षिणा पूर्ण झाली. पाय दुखत होते, मावश्या दमल्या होत्या, त्यामुळे त्यांना चार्ज करण्यासाठी मिसळ खायला मी घेऊन. आता पुढच्या लोकेशनला काय धमाल झाली. समुद्रात कोण भिजलं, कोणाचे फोटोशूट चालले आणि पुढे काय घडलं ते पाहण्यासाठी पुढचा पार्ट नक्की बघा.